विष्णुपंत, ती संदूक कुठे आहे? अहो संदूक दिली होती ना तुमच्याकडे, मग असं काय करता? तुमच्या मागेच ठेवली होती. जरा अजून मधून जरा बघत जा. जरा ते ठेवली कुठे तुम्ही ती? अरे देवा. अहो कचेरीतून आले आले आता काय सुरू झाले तसबिरींशी बोलणे? काही नाही, आल्या आल्या जरा पाया वगैरे पडत होतो. आमची एक मौल्यवान वस्तू सापडत नाहीये. कुठली वस्तू? ते संदूक, ती दिली होती विष्णुपंतांकडे, पण नेहमी ठेवली कुठेतरी. अहो विष्णुपंत, कुठे ती संदूक? यांचे बरे, अहो हे जिवंत तरी आहेत, पण तुम्हाला बरं मेल्यानंतर शेकडो वर्ष गप्पा मारायची हौस. उगाच अद्वा काहीतरी बोलू नकोस. अरे हे माझे पूर्वज, म्हणजे तुला वाटलं काय? 1674 कोंढाण्याची लढाई उदय भानू असा चालून आला होता, तेव्हा आमचे हे पूर्वज बाळकोबा अष्टपुत्रे झाले सुरू. इकडे ये. सन 1700 औरंगजेब शेवटच्या घटका मोजित होता, तेव्हा आमचे हे पूर्वज बाळाजी अष्टपुत्रे पुरी करा हो आता. शाबाश. नीच मुघल फ्रेंचांना घेऊन पुण्यावर चारी बाजूने चालून आला होता, तेव्हा त्या समर संग्रामात फ्रेंचांना यमसदनी पाठवणारे आमचे हे चिमणाजी अष्टपुत्रे यांनीच तो पहिला घाव घातला लॉर्ड लुई का फुईवर. अहो पुरे पुरे करा आता. रामरक्षा सुद्धा घरात इतके वेळा म्हटली नाही. आणि मला आता सांगा, मग या 8व्या पिढीत कशी खुंटली ती वाढ? कुठे लोप पावली ती समृद्धी? अष्टपुत्र्यांची 8वी पिढी वरण भात खाईल आणि डाराडूर होईल. किती बोलाल आता तुम्ही? काल घेऊन गेलो होतो ना नाटकास. नाटकास? आता सांगाल का ह्यांना काय झाले नाटकास ते? काय झाले? अहो कंदील फुटला, त्यामुळे बैल असे भलतीकडेच भरकटले. म्हणून थोडा उशीर झाला पोहोचण्यास. पण नाही, तिकीट त्यामुळे नाही मिळाली. तिकीट आम्हाला मिळाली कारण यांची पैठणी नेसून होत नव्हती. 2 तास घेतले हो पैठणी नेसायला. झाले म्हणजे शेवटी सगळे आमच्या पैठणीवर आले. सांगितले होते कोणी आम्हाला पैठणी नेसायला सांगायला? तुम्ही सांगितले म्हणून आम्ही पैठणी नेसले होते. रुक्मिणी, अरे देवा.